भेटला यश दादा आपला तर आपल्या भावाला सबस्क्राईब करा सर्वजण आणि आपला भाऊ लई भारी व्हिडिओ बनवतो आणि चेंडू मित्रांनो बघू आपण दोनदा स्ट्राईकला पहिला चेंडू उडवलेला आहे षटकार मारलेला आपल्या हातीत आणि मित्रांनो तिसरा चेंडू सुद्धा उडवलेला आपली पूर्ण टीम फायनल मॅचचा फायनल टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि छत्रपती संभाजीनगरचे शॉट चोवीसचा मानकरी ऐकावे गोटेकर अभिनंदन मस्तपैकी तर मित्रांनो आता फायनल आपण मारलेली आतिदाचा फॅन क्लब आणि दोनदाचा फॅन क्लब बघू शकता तुम्ही फॅन्स बघू शकता फोटो काढायला आलेत मुरबाडचा प्रेम पहिल्या क्रमांकाचा बक्षीस आपला बघू शकता या वर्षीची पहिली फायनल आहे आपली फर्स्ट फायनल या वर्षीची पहिल्या वर्षी पहिल्या क्रमांकाचा चांगलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये तुमचं राहिलं स्पोर्ट्स गोटेगार बी मित्रांनो कशा आहेत तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आता आम्ही चाललोय मॅचला तर मी धोनीदा आणि अंडे आहे तर धोनीदाच्या फोर व्हीलर मध्ये आम्ही तर चला आता जाऊ तर मित्रांनो इथं थांबलो आता आम्ही पेट्रोल पंपावर तर पेट्रोल वगैरे टाकून घेतला गाडीत तरी बघा आपली धोनीदाची गाडी मालिकावीर केंद्रीय मंत्री चषक बघू शकता तुम्ही तर या गाडीत चाललोय आपण आज मॅचला तर बघा इथं गाडीमध्ये बसले सर्वजण आहे लोक बघू शकता धोनीदा बघा फोन वापरतोय नाही तर हायवे आहे तर इथून आता आपण जाऊ मुरबाडला मॅच आपली मुरबाडला तर बघा पुढून बघू शकता गाडी तुम्ही कशी एक नंबर तर आपली पोरं येतात म्हणून इथं थांबलो आम्ही भाई इथे नाश्ता करतोय आपला गाडीमध्येच ढोकला खातोय ढोकला गाडी दादाने आणतोय तर पेट्रोल टाकतो ते पण तर चला आता आपण गाडीत बसू बघा गाडी बघू शकता तुम्ही आतमधून जेव्हा आपला ओमकारदा बघा आम्ही चौघ जण आहे अजून मनीष द्या येतो एक गाडी बघू शकता आतमधून आता आपण फायनली पोहोचलो ग्राउंडवर आपली मॅच आहे तिथे मुरबाडला हे बघा आपली पूर्ण टीम बघू शकता तुम्ही तर इथं धोनी आता आपली गाडी पार्किंग करतोय कधीपासून गाडी लावतोय इथं मनीषा बघा झाला झोप आले मॅच कोणाची यायची आता आपली दुसऱ्याची तर चला नेक्स्ट मॅच आपली तर बघा मित्रांनो इथं आपला अंड्या भाई शूज घालतोय शूज दोन धाबा येतील दोन धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते घाल शूज कधी अंडे आपली मॅच नेक्स्ट मॅच का तर बघा इथं गाडी पार्क केली आपण तर चला जाऊ आता पुढं जरा फिरतोय तर राऊंड बघू शकता तुम्ही इथं मॅच चालू आहे बघा स्पेशल पाइनएप्पल पिऊन घेतो आता आम्ही कारण की थंड हो काय ऋषी जाम गरम होतोय मॅच आहे नेक्स्ट तर थोडासा पिऊन घेऊ आता आपण थंड तेव्हा इकडे मॅच चालू आहे दही दही टाक काय टाक बिंदास मला 30 वाला घेतो तुला घ्यायचे तो घे तुला घ्यायचे तो घे तेव्हा दादा बनवतो त्याला काय काय लागतो सांग काय लागतो त्याच्यामध्ये हा घेतो थांब ना साखरपाक बघा तुम्हाला बनवायचं असेल तर बघा आता बर्फ कारण की बर्फ सगळ्यांना माहिती आहे मला पण माहिती आहे मैदानामध्ये सुमित दाखल होताना पाहायला मिळतील 2018 आपल्याला पाहायला मिळतं दुसरं 18 काय नाही तो पण माहिती आहे सगळ्यांना नसल माहित तर सांगतो दादा तुझं गाव मुरबाड का माझा मामा आहे मुरबाडचा नाव काय ओमकार भांडे पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील एक सिंगल आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता दोन धाबा येतात दोन धाबांच्या मदतीने आता घेऊ दही टाकून बघा करून बघा आता कसा उडव असा हवेत
ते कसं हवेत उडवतात मुंबईला येत असतं. एसटी बॉय जुन्नरला. तर दुसऱ्या बाजूला विकेट कमी डॉट चेंडू इथे जे हनुमान मामनोली संघ वर्चस्व गाजवताना आणि ऍपल आपला रेडी झालाय. तर ऋषी सांग कसं आहे. 11 चेंडू 32 समीकरण. एक नंबर. तर आता एक नंबर बनवलाय. चला मित्रांनो आता मी पण पिऊन घेतो. पाहायला मिळते. अपलकाचा विचार केला तर एक अपलक नंबर लागतोय. 20 शेवटचे 10 चेंडू. तर इथं अंड्या करतोय आता बॅटिंग प्रॅक्टिस. बघा आता मनीषा करतोय आपला बॅटिंग प्रॅक्टिस मॅचच्या आधी. 6 चेंडू आणि 6 चेंडू. सायराज 11 कडून सुंदर काम आहे तुमचं, कारण टीम गोळा करणं एवढं सोपं नाही. मार चल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव. भाऊ कसं वाटतंय कसं वाटतंय. आपल्याला धोनी आता करतोय बॅटिंग प्रॅक्टिस मॅचच्या आधी. चेंडू या निर्णायक मॅच मधील अप्रतिम कामगिरी राहिली जय हनुमान मामनोली या टीमची. अचूकता सातत्य दाखवत असताना प्रत्येक गोलंदाज पाहायला मिळाला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर. विकेट बघू शकता तुम्ही. एक नंबर विकेट आहे. तर बघा आता प्रतीक टाकतोय. आपला आता मनीष दा करतोय बॅटिंग. शिदे आता बॉलिंग. प्रॅक्टिस चालू आहे. आपल्या मॅचला जो टाइम आहे. पहिली लढत आणि या लढतीमध्ये चषकचं नाव बघा. टॉस जो मात्र जिंकला जय हनुमान मामनोली या टीमने. छत्रपती आणि संभाजीनगर पहिल्या डावामध्ये ते फिल्डिंग करतील मुरबाड. आणि मुरबाडचा बॅटिंगचं हात आहे. इन्व्हिटेशन राम जय करदा बजरंग करतोय डोहाले बी या क्रिकेट संघाला देण्यात बॉलिंग. आलं. चेंडू दोन्ही संघ एक एक सामने जिंकलेत आणि दुसऱ्या आता आपली मॅच आहे गुरवली पाडायची मॅच आहे. तर आता आपली फिल्डिंग येणार जा. तर बघा तर आता आम्ही चाललोय तिकडं. स्टेज आहे तिकडे. चला पटकन जाऊ आता. गोलंदाजी मार्क हे बघा असा वायर बिअर गुंडून चाललाय. दाखवत असताना 3 बॉल 16. इथे टाकलेला हा चेंडू आज चालेल match. वेगानं एसटी रक्षकाचा वेग घेत. आता आपली मॅच लागलेली आहे. तर आपली टीम गेलेली आता फिल्डिंगला. तर बघू शकता तुम्ही गुरवली पाडायची आपली मॅच आहे. आता आपली चालू टीम मिटिंग मॅचच्या आधी. बघू शकता तुम्ही. आपली पूर्ण टीम धोनी आहे, ओमकार आहे, मनीष आहे. तर आपली बाकीची पोरं पण आहेत. तर बघू शकता तुम्ही. गोटेकर बस संघाने पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करणार आहेत. मी 12वा प्लेअर आहे नाव सांगायला. गोलंदाजीसाठी नक्कीच या ठिकाणी गुरवली आपण पाडा गुरवली टीम. पाडा संघाला पाहणार आहोत. batting आणि आहे आता. सामना सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही संघाचे 12th मॅन 12वा प्रतिनिधी आपली फिल्डिंग लावायला घेतली दोन्ही हातांनी. तर आता मॅच झालेली स्टार्ट. तर आपला मनीष टाकतोय पहिली बॉलिंग. अमित आणि त्याच्या सोबतीला सचिन. मनीष सध्या त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. सामन्याला सुरुवात होती. या दोन्ही संघाला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट बोथ टीम. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. आपला बॉलिंग पहिला शेडू बॅकवर कट करण्याचा प्रयत्न. विकेट कीपर त्या ठिकाणी गणेश आपल्याला पाहायला मिळतो. क्रमांक 1 सध्या त्या ठिकाणी फेकतोय धावकर हाताचा गोलंदाज. बॅटची कडा त्या ठिकाणी लागली आणि विकेट कीपर गणेशच्या हातामध्ये हा चेंडू चालला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवरती आली ही पहिली विकेट. फलंदाज बाद करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स देखील होतोय. चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आला चेंडूच्या खाली आणि झेल टिपलाय. हा दुसरा धक्का लागेल त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या गुरवली पाडा क्रिकेट संघाला. तर आता आपली दुसरी ओव्हर टाकतोय ओमकार दा. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती सज्ज करतोय. चेंडू बघू. सन्मान दिला यावेळेस. बॅटर पॅड मधून बाहेर काढत असताना सिंगल कंप्लीट झाली होती. फिल्डर कडे मिस्टेक घ्यावं लागेल. क्रीडा स्पर्धा यावेळेस सफल होऊ मारण्याचा प्रयत्न काय घडला त्या ठिकाणी बॅट. आता झाली आपली फिल्डिंग. तर आता आपल्याला जिंकण्यासाठी करायची 30 धावा 4 ओव्हर मध्ये. तर बघू आता. बघा आपली पूर्ण टीम बसलेली खेळाडू कक्षामध्ये आता. तर आता दोन्ही आता चालले ओपनिंगला. तर 30 धावा आपल्याला फक्त करायच्या जिंकण्यासाठी 4 ओव्हर मध्ये. मित्रांनो आपला ओपनिंगला तरी बघा गुरवली पाडा या दोन्ही संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर मित्रांनो आता आपली ओपनिंग जोडी गेली मैदानावरती. आता झाली मॅच स्टार्ट. गोलंदाज तयार. सचिन शेलार. स्ट्राईकला चेंडू बघू आता. मनीष झाला आपला स्ट्राईकला. इथे बॅकआउटला गेले. वा शॉट जबरदस्त फटका. मनीष रहाणेच्या पाठमधून चेंडू सीमा पार. या बॉलमध्ये प्रतिकार करणारा हा चौका. ब्युटीफुल उदयवर विश्वास दाखवला. 18 बॉल 23 धावा आहेत आपल्याला जिंकण्यासाठी. पहिला चेंडू बॅकआउटला गेले. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील.
उदयचा हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. ओंकारच्या पाठीमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. 12 बॉल 13 धाव पाहिजे आपल्याला जिंकण्यासाठी आता फक्त. तर आता 5 बॉल 7 धाव पाहिजे मित्रांनो आपल्याला जिंकण्यासाठी फक्त. स्ट्रायकर इनवर सिद्धेश याला आपण पाहतो. 5 चेंडू 7. इथे टाकलेला हा चेंडू चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल. 4 धावा. चौकार. मित्रांनो पहिलेच मॅच आता आपण जिंकलो लावत. भाऊ मस्त भावा. आता नेक्स्ट मॅच कधी रे? तर मित्रांनो पहिलीच मॅच एवढी टफ झाली ना का डायरेक्ट. पण नशीब जिंकलो. चला आता नेक्स्ट मॅच बघू आणि कधी आहे. आता घेऊ आपण नाश्ता करू. तर बघा इथं वडापाव आणले तर आम्ही मस्तपैकी गरम गरम. इकडे मॅच चालू आहे दुसऱ्या टीमची. तर मॅच चालू इकडे आणि इकडे आम्ही मस्त वडापाव खाऊ. भूक लागली जाम. वडापाव मस्त असतो. कोण बोला खराब असतो? तू काय एक्स्ट्रीम खाऊन दिवस चालला का दादवीत किडलंच पाहिजे. किती 4च का बाकीचं आहे चांगले. मॅच जिंकल्या फायनल मारल्या. तर मित्रांनो आता आमची दुसरी मॅच आता आपली लागणार आहे आलिमगडची आहे. तर आता काय रे फिल्डिंग आहे का बॅटिंग आहे आपली? आता आपली दुसरी मॅच स्टार्ट झाली. तर बघू शकता आलिमगडची आपली मॅच आहे. तर आता आपली ओपनिंग जोडी जाईल आलिमगडची फिल्डिंग आहे आणि आपली बॅटिंग आहे. ओपनिंग जोडी चालली आहे मैदानामध्ये गणेश डिंगोरे आणि आपला मनीष दा. आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो आता होईल आपली मॅच स्टार्ट. तर आता गोटेकर वर्सेस आलिमगड. पहिला चेंडू बघू. सोनेला आपला स्ट्राईकला पहिला नेक्स्ट चेंडू बघू. तर आता आपल्याला मनीष दा स्ट्राईकला. तर पहिल्याच चेंडूवर मारलाय दोन्ही चौकार. जाता दुसरा चेंडू बघू. तिसरा चेंडू बघू. करून दिले. हा फटका देखील चांगला. डाऊन टू ग्राउंड. चेंडू सरळ निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तुझ्या सामन्यामध्ये गणेशनं तुझ्या बॅटवर धावा बनवल्यात आणि या कापूरचा 360 मैदानावर वरती मित्रांनो ऑन फायर. तर खूप अप्रतिम चौकार षटकार आपला दोन्ही मारतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्या धावा झालेल्या आता 26. पहिल्याच ओव्हरमध्ये खूप धावा मारल्यात आपल्या दोन्ही हाताने. म्हणजे शहापूरच्या 360 बॅट्समन आपला गणेश डिंगोरे. आता गेले आपल्या दोघांचे विकेट. आता आपला साईड आपल्या दोनदाची विकेट गेली. तर आता साईदा गेला आपला. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने लॉक केला. बॅकस्लिपला खाली टाकत असताना चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. तर आता नेक्स्ट चेंडू बघू. 2 बॉल 10 धावा तर आलेल्या आहेत. आता नेक्स्ट चेंडू समोरच्या दिशेने फोर्स केलाय. फटका इथे जबरदस्त आहे. फिरण्याचे प्रयत्न चांगले होते परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. अंपायरचे दोन्ही हात आकाशाकडे. आता पहिली इनिंग झाली. तर आलमगडला जिंकण्यासाठी करायचे 48 धावा. तर आपल्या झालेल्या आहेत गोटेकरच्या 47. तर 3 ओव्हरमध्ये 48 धावा करायच्या. 3च ओव्हर खेळायचे. बघू आपण. आता गेले आपली पूर्ण टीम फिल्डिंगला. हे बघा. तर मित्रांनो दुसऱ्या इनिंगची झाली आता सुरुवात. तर आपला मनीषा टाकतोय फर्स्ट ओव्हर टाकतोय. पहिला चेंडू वर्गात पाचना पट्टा जो मात्र खेळाय तिथे क्षेत्ररक्षक येते ओमीचा चेंडू बघू. दुसरा चेंडू इथे लागलेला हा चेंडू. शॉट ताकदवर फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे. ती क्षेत्ररक्षणाची सजावट आहे. मास्टर माइंड आणि डिंगोरेच्या माध्यमातून विकेट आली फलंदाजा समीकरण. मनीष आपला बॉलिंग टाकतोय. मनीषचा हा चेंडू वेगाने टाकलाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर झाले आलिमगडच्या धावा 8. तर आता 12 बॉल 39 धावांची गरज आलिमगडला जिंकण्यासाठी. आता आपला ओमकार आलाय बॉलिंगला. तर फर्स्ट चेंडू बघू दुसऱ्या ओव्हरचा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट. नेक्स्ट चेंडू बघू. इथे टाकलेला हा चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक दुसरी विकेट सुद्धा गेलेली. मित्रांनो आता झाली तिसरी ओव्हर स्टार्ट. तर 6 बॉल 21 धावा पाहिजे जिंकण्यासाठी पाहिजे आलिमगडला. बघू आता. पहिला चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी मॅच पण आपण जिंकलेलो आहोत आता. तर आता लास्ट मॅच आहे घाटातून निघायची. बघू शकता इथं ट्रॉफीज पण आलेले आहेत. इथं ट्रॉफीज पण आलेले आहेत. चला डोळे संघाचे कॅप्टन मला घेतले. आता घाटातून निघायची मॅच आहे आपली. आता आपली
गटातून निघायची मॅच लागलेली तिसरी मॅच. तर आता झाली आपली मॅच स्टार्ट. तर ढवळे वर्सेस गोटेघर बी. ओपनिंग थोडी चालली आता मैदानामध्ये. आणि पहिल्या डावामध्ये ते गोलंदाजी करणाऱ्या 3 षटकांची ही लढत असेल गोटेघर बी संघाकडनं. तर मित्रांनो आता झालेली आपली मॅच स्टार्ट. तर ढवळे वर्सेस गोटेघर बी. भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपली बॅटिंग झालेली आता show match good start. game and quality पहिला cricket. चेंडू पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू या ठिकाणी इनफिल्ड क्लिअर केली आहे. चेंडू आउटफील्ड मध्ये रवाना झाला आहे. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची आणि पहिल्या चेंडूवरती पहिल्याच चेंडू गणेशा तुम्ही पाहताय गणेश डिंगोळे धोनी चेंडू बघू. चौकारांना सुद्धा धावफलक ओपन करतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. 2 बॉल 2 चौकार तर मारल्यात आपल्या दोन्ही हातांनी. तर आता नेक्स्ट चेंडू बघू. जबरदस्त टायमिंग गतीचा फक्त वापर केलाय गोलंदाजाचा आणि हा बॉल देखील जाईल. 3 in a row. गणेश डिंगोरे धोनी ऑन फायर नाव. तिसरा चौकार. चेंडू बघू सध्या आता बॅटिंग करावी लागते मनीषला. मनीष द्या आता स्ट्राईकला. समोरचा विषय लॉक केलाय. फोर्स केला चेंडूला. फटका इथे देखील चांगला पाहायला मिळेल. मनीष दाने. नाही, षटकार. मित्रांनो पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आता आपल्या धावा झालेल्या आहेत 19. खेळाडू आहेत पहिला साहिल चेंडू बघू. गणेशसाठी. आणि दोनदा आपला स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू उलटा होता रिव्हर्स साठी. फटका इथे जबरदस्त आणि चेंडू सरळ निघून चाललाय. चेंडू बघू. 2 बॉल 2 चौकार मारलेत दोन्ही हातांनी आपल्या. तर तिसरा चेंडू सुद्धा मित्रांनो उडवलेला आहे दोन्ही हातांनी. षटकार. हा चेंडू जाईल. आता झाल्यात आपल्या 54 धावा करायच्या ढवळे संघाला. तर आपली टीम गेली आता फिल्डिंगला. आई गावदेवी स्पोर्ट्स बी. तर हे बघा दोन्ही आता 1 नंबर बॅटिंग केलं दोन्ही हातांनी. इथे बघा आपली टीम मीटिंग चालू आहे. आपल्या आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर. तरी बघू शकता तुम्ही मॅच झालेली आता स्टार्ट. 54 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूमध्ये 54 धावा. जिंकण्यासाठी ढवळे संघाला गोलंदाज तयार मनीष. बोला. तर आपला मनीष दा आहे बॉलिंगला. पहिला चेंडू जो मध्ये आपल्याला पाहायला मिळेल क्रिकेट करण्याचा प्रयत्न. मित्रांनो आता आलाय आपला ओमकार दा बॉलिंगला. हात फ्री करतोय. तर दुसरी ओव्हर टाकायला आपल्याला पाहायला मिळते. आता 9 बॉल 45 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. आता नेक्स्ट चेंडू बघू आपण. तिथे विकेट केलाय. चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. केतन मगरच्या बॅट मधून फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. विकेट आली फलंदाज बाद. मिथिलेशच्या शुभ हस्ते आपण धोनीला देतो मॅन ऑफ द मॅच. आता आम्ही झालो क्वालिफाय. तर आता आपण सेमीफायनल मॅच आहे आता. तर ती हे करू. आणि वाडेकर संघ Big fan आपण प्रोजाज. सज्ज राहायचं. तर हे बघा आपला यश दा. पहिल्या तर मला माहित नव्हती तुमची टीम आहे. भालू कांडे पक्ष सोनाली संघाला पराभूत हा. करत असताना फायनल मध्ये प्रवेश घेतलाय. आपल्याला भेटला यश दादा आपला. तर आपल्या भावाला सबस्क्राईब करा सर्वजण. आणि आपला भाऊ लई भारी व्हिडिओ बनवतो आणि अशाच भावाच्या व्हिडिओ येत राहतील. तर फटाफट जा सबस्क्राईब करून ठेवा. आणि आज आमची मॅच आहे यांच्याबरोबर. तर बघू आता कोण जिंकतो कोण आता. आता आपल्या आतिदाची पण एंट्री झालेली आहे. तर आपल्या मॅच साठी आतिश भांडेची बुलेटवर एंट्री ग्राउंड वरती. तर बघा आता आपली पूर्ण टीम पॅक झालेली आहे. पूर्ण भाऊ आता कसा वाटतं तुला? पूर्ण टीम पॅक का? आता पूर्ण टीम पॅक. आता आपली मॅच स्टार्ट झालेली आहे. तर हा क्वार्टर फायनल सामना आहे 5व्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी. तर बघू शकता जरी मरी 30 गावशी आहे आणि आपली आई गावदी स्पोर्ट्स गोटेघर बी. तर मॅच आपली स्टार्ट झालेली तयार होतो या मॅचसाठी. तर आता आपला पण आलेला आहे. गोटीगर बॉल आणि आई जरीमरी तिसगाव या दोन संघाच्या माध्यमातून आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो छोटी मोठी लढाई आता संपली आहे. आता महायुद्धाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. बघू मित्रांनो. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. बेस्ट लक. या डावामध्ये बॅटिंग करतोय मनीष पुन्हा एकदा तयार. मनीष द्या आपला बॉलिंगला. त्यावेळेस कवचला फटका सजवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्र त्या ठिकाणी फिल्डर आहेत. 11 वैयक्तिक आकड्यावरती सध्या सौरभ खेळतोय. यावेळेस साफ ट्रॅकर होता ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आलाय आणि चांगला झेल त्या ठिकाणी फिल्डरनं सिद्धेशनं कंप्लीट केला आणि 12 वर. तर आता झालेली दुसरी ओव्हर स्टार्ट. तर आला आता मुकारदा आपला बॉलिंगला. उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉक केलाय. फिल्डर आले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक होती त्या ठिकाणी. तिसऱ्या ओव्हरचा पहिला तिसरा झाला. टाकतोय आपली बॉलिंग तिसरी ओव्हर. फटका हवेमध्ये त्या ठिकाणी फिल्डर बघू शकता तुम्ही. चेंडूचा खाली आला आणि चांगला झेल सिद्धेशनं कॅरी केलाय. फलंदाज रिषभ विकेटवरती.
समोरच्या दिशेने लॉक केला चेंडू हवेमध्ये उंची गाठली अंतर दिले का सुंदरसे प्रयत्न त्या ठिकाणी फार चांगले होते ओंकार होते सेकंड रनचा कॉल त्या ठिकाणी करण्यात आला. तर मित्रांनो आता झाली आपली ओपनिंग जोडी मैदानामध्ये. तर आतिश बांडे आणि गणेश डिंगोरे. तर चला आता मॅच होईल स्टार्ट. मिस्टर धोनी गणेश डिंगोरे आणि त्यांच्या जोडीला बेस्ट फिनिशर मैदानाच्या आतमध्ये आतिश भांडे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो आता झाली मॅचला सुरुवात. तर आपला धोनी आणि आतिशदा गेलाय ओपनिंगला. बघू शकता तुम्ही 3 षटकात 43 धावा प्रतिष्ठाची मार्कवर गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू. तर आपला आता धोनी स्ट्राईकला अंकितचा पहिला चेंडू मिस्टर धोनी पहिल्या चेंडूवर मारले आपल्या धोनी षटकार एकदम बरोबर. इथून आपण हा षटकार कसा गेला तो कधी पाहू शकता. आणि मिथिलेश डिंगोरे डिंगोरे यांच्या माध्यमातून कधी हा 6 आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्फत अंकित चेंडूवर धोनी मारलाय षटकार. अंकितचा हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. पंचवरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिस्टर 360 गणेश डिंगोरेला का म्हटलं जातं ते मैदानामध्ये दाखवतोय. आलाय खणखणीत चौकार. आपण पाहतोय मुरुपार तालुक्यातील सारिक हॉटेलच्या मैदानावर इथे टाकलेला हा चेंडू मार्कवर अंकित स्ट्रायकरवर गणेश डिंगोरे. धोनी आणि धोनीच्या बारमधून सरकटला एक लाजवाब फटका क्लासिकल बॅटिंग मैदानामध्ये करत असताना गणेश डिंगोरे त्याच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत चौकार. तर मित्रांनो आता आपला आलाय आतिदा स्ट्राईकला. ऋषभचा हा चेंडू हेलिकॉप्टर जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दाल आणि बोलला पहाड. मॅन ऑफ द मॅच आपला आणि लगातार तिसरी मॅन ऑफ द मॅच आपल्या दोन्ही हातांनी जिंकलेली. आता आपण मॅच जिंकलेलो आहोत. तर आता आपली सेमीफायनल मॅच थोड्याच वेळा स्टार्ट होईल. तर तोपर्यंत मी पण मोबाईल आपला बॅटरी चार्ज करून घेतो. तर बॅटरी कमी झाली. चला झालेली आहे सुरुवात होती. तर सेमीफायनल मॅच आहे मित्रांनो. पहिले रिझल्ट मध्ये अतुल भुईरच्या बॅट मधनं यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. मित्रांनो यावेळेस अंपायरचा बोट आकाशाकडे. दोनदा स्ट्राईकला पहिला चेंडू उडवलेला आहे षटकार. तर मित्रांनो आता आला आपला आतिदा स्ट्राईकला. आतिश भांडेच्या बाहेरमधून मोठा फटका आहे. गोलंदाजाच्या पाठीमागून अग्नीचा गोळा आणि बाहेर पडलेला तोफेचा गोळा आलाय खणखणीत. 6 बॉल 18 धावा पाहिजे आपल्या जिंकण्यासाठी. आतिदा आहे आपला स्ट्राईकला. पहिला उडवलेला आहे षटकार. लांबच लांब. रणमशीन आतिश भांडेच्या बाहेरमधून चेंडू सीमा पार. 3 बॉल आणि 5 धावा पाहिजे. गोटेकर की वाडेकर पुलटा चेंडू षटकार. एक नंबर मित्रांनो आपण जिंकलो आहोत मॅच आणि पोहोचलो फायनलला. अभिनंदन अभिनंदन. आपण मॅच जिंकलेलो आहोत. तर आता आपण पोहोचलो फायनलला. तर एक नंबर अतिदा एक नंबर. आता पोहोचलो आपण फायनलला. चौकार जाम भारी होता. बॉल उकला मागं फिल्डर सोडला आणि मग चौकार गेले मित्रांनो. तर आता फायनल मॅच आपली फायनल मॅच स्टार्ट. आतिश भाटेच्या बॅट मधनं 6 धावा मिळाल्या. टीमची टोटल 11. चेंडू सुद्धा मित्रांनो उडवलेला आहे. दुसरा आपली पूर्ण टीम दोन मोठे चेंडू बघू फटके आता आपण. त्याच्या बॅट मधनं आले. तिसरा सोनार येईल पाड्याची का? मॅच आहे आपली फायनल. फुलटॉस आहे. चेंडू हवेमध्ये उंची जास्त गाठली, अंतर देखील मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी मैदानाच्या मित्रांनो तिसरा चेंडू सुद्धा उडवलेला आहे. मैदानाच्या बाहेर सलगचा चौथा चेंडू. 3 बॉल 3 षटकार मित्रांनो. आतिदानी मारला. लांड्या कसं वाटतंय? चेंडू बघू. 30 धावा दुसरा बॉल आणि हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर आपल्या सजवलं काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. डायरेक्ट आपल्या खेळाडू कक्षामध्ये चौकार मारले. 4 धावा. एक नंबर. शहापूरचा टायगर एक नंबर खेळतात. आता आपली फिल्डिंग फायनल मॅच. धन्यवाद. एक पारितोषिक येत आहे इथे मित्रांनो. आपली टीम गेलेली आता फिल्डिंगला. तर आता आपली फिल्डिंग आहे फायनल मॅचची. फायनल मॅचची फायनल फिल्डिंग बघू शकता आणि विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर जे मात्र उपस्थित आहेत
आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे गोटेकर संघासाठी. सोनारपाडा या संघाला जिंकण्यासाठी. तर फायनल मॅचचा फर्स्ट चेंडू बघू आपण सेकंड इनिंगचा. पहिला चेंडू मित्रांनो डॉट चेंडू. पहिला चेंडू सय्या गोलंदाजी दुसरा चेंडू बघू लहान मित्रांनो. आहे. रोशन अरे दुसरी ओव्हर स्टार्ट झाली तर आता आपला ओमकार जाईल. दुसरी ओव्हर टाकतो. विशाल राणे यांच्याकडून देखील 3000चं पारितोषिक आणि ते चेंडू हवेत आहे. एक नंबर प्रतीकने षटकार अडवलेला आपल्या. एक नंबर षटकार चेंडू बघू. लास्ट ओव्हर बघू शकता फायनल मॅच फायनल ओव्हर. आता आपला आतिश भांडे करतोय म्हणजे आतिश आशिष इथे बॅटचे आशिषला परतावा फायनल मॅचचा फायनल इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि छत्रपती संभाजीनगरच्या 24 मानकरी ऐगावे गोटेकर अभिनंदन. मस्तपैकी. तर मित्रांनो आता फायनल आपण मारलेली. तर मित्रांनो आता आपण फायनल मारलेली. तर बघू शकता फायनल मारलेली आपण. आतिदाचा फॅन क्लब आणि दोनदाचा फॅन क्लब बघू शकता तुम्ही. फॅन्स बघू शकता फोटो काढायला आलेत. मुरबाडचा प्रेम. कॉंग्रॅच्युलेशन ब्रोजान्स. तर मारले आपण फायनल इथं. या वर्षीची फर्स्ट फायनल ना आपली. तर मित्रांनो या वर्षीची फर्स्ट फायनल ना. मागच्या वर्षी सुद्धा ग्राउंड आपण फायनल मारलेली. तर तो ब्लॉग सुद्धा आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आपला दोन्ही आता मित्रांनो पहिल्या क्रमांकाचा बक्षीस आपला बघू शकता. या वर्षीची पहिली फायनल आहे आपली. फर्स्ट फायनल या वर्षीची पहिल्या क्रमांकाची. या वर्षी पहिल्या क्रमांकाचा प्रदर्शन या स्पर्धेमध्ये तुमचं राहिलं. स्पोर्ट्स गोटेकर बी. आता आम्ही चाललो इथून घरी. तर आम्ही बघा ट्रॉफी माझ्याकडेच आहे. तर फायनल आपण मारलेली. तर आतिदा आणि धोनी आता पुढे बसलाय. मी ओमकारदा आणि अंड्या मागं बसलोय. या वर्षीची पहिली फायनल आहे आमची. जाम खुशी झाली आम्हाला म्हणजे जाम आनंद झालाय. आणि याच वर्षी मागच्या वर्षी याच ग्राउंडवर आम्ही फायनल मारलेली. तर बघा दोन्ही ब्लॉग आहेत आपले. तो पण बघायचा असेल त्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता.